आता ते कसं आहे, आपल्या बकऱ्या वावरात जाऊ देत नाही आणि ते परगावातले लोक आणि ते कापूस येतले आणि ते काळ्या आपल्या तोडते. त्याने आणलेल्या माणसावर आपण प्रेम केलं आणि त्याला काळ्या नेव दिल्या, दुसरा नेव देत नव्हता अजिबात काळ्या. काल याची घटना घडली आमच्या बाबामध्ये. त्याचं काम करायचं आणि काळ्या आमच्याकडे न्यायच्या. जमते का सांगा तुम्ही हे गोष्ट. आमचं कसं आहे मित्रांनो, आम्ही शत्रूवर सुद्धा प्रेम करतो. तो शत्रू आमच्या विरुद्ध उठला असेल, आमच्या जीवावर उठला असेल आणि जर त्याला आमच्याकडे काम पडलं तरी त्या शत्रूवर आम्ही दया दाखवतो, त्याच्यावर प्रेम करतो. मग त्यांनी आणलेल्या माणसावर आम्ही का नाही प्रेम करू सांगा. तुरीचं आरण आणि पोळ्या खाणं चालू आहे. नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली आहे. हे बघा सकाळचं असं वातावरण आहे. आत्ताच बकऱ्या बांधल्या, आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. सभोवतालचं अशा प्रकारचं दृश्य आहे. सकाळच्या पायरी आमच्या गावाकडचं. आता स्वयंपाकाची तयारी आमची करायची आहे. हे बघा मी आता घरामध्ये आलो. हे आत्ताच हे बघा तुरीचे सोळे काढले आहे. आज सुद्धा आमची तुरीच्या सोळ्याची भाजीच आहे. काल सुद्धा आम्ही तुरीच्या सोळ्याचा व्हिडिओ काढला होता. तुम्ही पाहिला नसेल तर या चॅनलवर जाऊन पाहू शकता. हे बघा असं भनभन आहे आमचं घरामध्ये. बकरी सुटली म्हणून सुमित्रा बाहेर गेली बांधासाठी. बकऱ्या बांधल्या तरी सुट्टेच करतात. बापून बांधले होते ते, बापून बांधले कोणी बांधले ते सुट्टेच ना. आता बघा मित्रांनो, हे एवढे आमचे किती झाले पाठतात आपले. आता आमचे फक्त 5च नग राहिले मित्रांनो. 3 नग आमचे मेले या वर्षामधले. नाही मेले किती काका मेलं. पाटणं बोकडी मेले. चला मित्रांनो, आता सोळ्याची भाजी करायची आहे आज सुद्धा. आता जे काही लागते ते सुमित्रा काढत आहे सामान सुमान. काढता का माहीत नाही. भात मांडतो म्हणताय. पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन पहा कालचा व्हिडिओ. चांगला झाला आहे कालचा व्हिडिओ. लई लोकांना सपोर्ट केला कालच्या व्हिडिओले. तर आमचं छोटंसं लहानचंच चॅनल आहे, त्या मानानं बराच चालला तो व्हिडिओ. तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता नवीन असाल तर, पाहिलं नसेल तर. आणि आमचे असे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. लाईक कमेंट करून ठेवा. सबस्क्राईब करून झाल्यावर बेल नोटिफिकेशन ऑल सिलेक्शन करून ठेवा. आमच्या व्हिडिओच्या सूचना मिळत राहील. आता हे आमची परिस्थिती अशीच राहते. कमी जागेमध्ये सामान सुमान ठेवावं लागते. यातलं सामान त्यातून, त्यातलं सामान येतं, वळू वळू धकवू धकवू असं तसं आम्हाला गुजराण करावंच लागते आता. कारण ते एवढ्याच खोलीमध्ये आम्ही झोपतो, उठतो, बसतो, तसं तेच चालतं आमचं. त्यामुळे तुम्ही काही नाराज होऊ नका. हे असं दिसलं तुम्हाला तर तुम्हाला वाटत असेल का या बाईले चव नाही का का सामान सुमान भोवताली आहे बाईच्या, असं तुम्ही काही नाराज होऊ नका. खेड्यातलं वातावरण असंच असते. हे बघा आता पाठजर आमच्या घरामध्ये येते प्रत्येक वेळी, कारण तर जागा आमची गुजराण तिथंच असते. त्यामुळे आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा मित्रांनो. काही 4-2 पैसे भेटावा आपल्याला या आशेनं आपण बकऱ्याचे पालन करतो. पण कसं आहे, बकऱ्याची जात राहते नाजूक. तर त्यावर्षी पावसाळ्यामध्ये सुमित्रा बकऱ्या चरायला आहे. माझं हे यूट्यूबचंच काम होतं. मार्गदर्शन गुरुजी नावाचं यूट्यूबचं माझं काम होतं. तर झालं मित्रांनो, ते माझं चॅनल होऊ नये खराब, डेड होऊ नये माझं चॅनल. म्हणजे मी एक खोली बांधली तेव्हा माझ्या चॅनलवर काम मी जास्त करू नये. तर चूक हे झाली. यूट्यूबचा नियम कसा आहे, जर आपण व्हिडिओ टाकता व्हिडिओ टाकणं बंद झालं, त्या हप्त्यामध्ये व्हिडिओ तेवढे नाही आले म्हणाले तेवढे का चॅनलचा निकालच लागते, असा यूट्यूबचा नियम आहे. त्यानं चॅनल डेड होते. आता बघा मित्रांनो, त्या माझ्या चॅनलची कमीत कमी 700 रोजी पडायची, जास्तीत जास्त 2-2.5 हजार रोजी पडायची. पण आता काही नाही, ते 15 रुपये, 20 रुपये, 30 रुपये रोजी पडते. सांगा आता यानं का होणार आहे. खर्च किती येते यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी, एक व्हिडिओ बनवासाठी. आता जर कोणी गावले आपण गेलो तर 10-12 घंटे एक व्हिडिओ काढायला लागते. थोडा दिवसभर काढायला लागते. आणि जोडासाठी 7-8 घंटे जोडा लागते तो व्हिडिओ. काही चुकामुका काढून टाकायला लागते, वाद्य जोडा लागते. तर असं करायसाठी, एक व्हिडिओ बनवासाठी 2 दिवस लागते. 2 दिवसाची मेहनत एक व्हिडिओ तेव्हा बनते. कधी एक व्हिडिओ 4-5 घंट्यातच बनते. आता काल तरी माझा व्हिडिओ मी एडिट नाही केला, आपलं काय की 10-11 मिनटामध्येच बनला, जसाच्या तसाच टाकून दिला. पण मी पटपट बोललो होतो. आणि कसं आहे, व्हिडिओमध्ये बोलता जर आपण
सोडून दिला मध्येच बोलणं तर लोक तिथून सोडून देते, असं असते. म्हणून ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू चालूच पाहिजे. चुलीवर भात चालू आहे मित्रांनो. आता हे सुमित्रा लसण काढत आहे. लसण झाला का मस्तपैकी भाजी बनवायची आहे. मित्रांनो आम्हाला वावरात जायचं आहे भाजी स्वयंपाक करून, लसण सोलत आहो पटकन भाजी बनवून. मित्रांनो आमचं जीवनच असं राहते. आम्हाला आता तुम्ही सपोर्ट द्या. आमचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आमच्या लाईक करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ आमचे येणार आहे. बेल आयकॉन दाबून ठेवा. काल आपल्या गावामध्ये ते परके लोक येऊन काड्या घेत होते. कोण होते पाच तिकडे कापूस येत होती. चांगलं लक्ष ठेवत राहायचं. आता ते कसं आहे, आपल्या बकऱ्या वावरात जाऊ देत नाही आणि ते परगावातले लोक आणि ते कापूस येत आले. गावातले लोक रोजगार भेटत नाही मग त्याने म्हणून आणि ते काळ्या आपल्या तोडते, घेऊन जाते काळ्या. आता ते ठाकरेंना आपला बांध उठवला. त्याच काळ्यातील लोक काल काढत होते. आता परगावातले लोक आहे म्हणलं, भले आपल्या शेतूचे लोक आहेत हे म्हणलं जाऊ दे म्हणलं. परगावात लोकांनी काढून आपण अडथळा द्यायचा म्हणलं. त्याने काड्या नेवलेल्या काल मी त्या जागी ठोस असता तर एक काडी नेऊ देत नव्हती. तुम्ही मरा उपाशी पण आमच्या काड्या नाही नाही अशी त्याची भावना आहे. पण तो आपला शत्रू असून सुद्धा त्याने आणलेल्या माणसावर आपण प्रेम केलं आणि त्याला काड्या नेऊ दिल्या. दुसरा नेऊ देत नव्हता अजिबात काड्या. तर सांगितलं आता या नको येऊ म्हणलं. ज्यानं तुम्हाला आणलं त्याच्याच भावात तुम्ही गाड्या नाही म्हणलं. आम्हाला आता सांगू नका म्हणलं. आता तुम्ही परगावातले माणसं आहे म्हणलं, जीवन जगा लागते म्हणलं तुम्हाला म्हणलं, तुम्ही तुमची कीव करता म्हणलं. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी जोडतो मित्रांनो. काल अशी घटना घडली आमच्या वावरामध्ये. म्हणजे आमच्यासोबत जे लोक वाईट वागते, आमच्या बकऱ्या वावरात जाऊ देत नाही, सरकारी रस्ता असून सुद्धा आडत्यानं आडवे होते, तो सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे काढून नाही गेल्या वर्षीचा. तर असे लोक आमच्याविषयी वागते. त्या लोकांना गावातले लोक सापडत नाही, गावातले कोणी विचारत नाही, कारण भावना खराब असल्यामुळे. तर मग ते परगावातले लोक आणते, धडीपट्टीतले लोक आणते. तर ते लोक आमच्या भागातले त्यांनी काल काळ्या नेल्या मित्रांनो. पहा आता काम करणारे कोणाचे, त्याचं काम करायचं आणि काळ्या आमच्याकडे न्यायच्या. जमते का सांगा आता तुम्ही हे गोष्ट. आणि ते लोक आमच्याविषयी वाईट वागते. आम्ही जीवनामध्ये मागं कसं येईल हे पाहते ते लोक. आणि ते काळ्या आमच्या न्यायला लावते त्या परगावातल्या लोकांनी. आता जाऊ दे मला, मी त्याची चीव केली, त्याने काळ्या नेऊ दिल्या. तुम्ही परगावात लोक का करायचे आता म्हणलं, हे वेळ नाही म्हणलं. आता म्हणलं तुम्हाला काळ्या काढायची म्हणलं, पण उद्यापासून आमच्या काळ्या न्यायचं नाही म्हणलं. उद्यापासून ज्यानं तुम्हाला आणलं, ज्या मालकानं, त्याच्याच तुम्ही काळ्या न्या म्हणलं. आता तुम्ही मी कीव करता म्हणलं, त्याला तेवढ्या मोठ्या काळ्या त्याला मी नेऊ दिल्या. तो व्हिडिओ तुम्हाला दिसतेच बघा आता हा व्हिडिओ. तो म्हणाचा मल दिल्या म्हणून काळ्या, तशा काळ्या त्यांना काळ्या आमच्याच हो, त्यानं आमच्याच काढल्या. पण तुमचा व्हिडिओ काढणं बरोबर आहे, ते त्याला दाखवायला बरोबर आहे ते. आता तुमची मी कीव करता जावा घेऊन जा बिनधोकपणे. आता याच जागी तो असता तुम्हाला एक काळी नेऊ देत नव्हता. मजूर एकाचे आणि काळ्या कोण नेते पाहता मित्रांनो. अशी कंडिशन आहे आता. आमचे मजूर नाही, लोकांचे मजूर आहे आणि काळ्या आमच्या घेऊन जाते. बघा एक माणूस भर पाहत आपली आमच्यात. मग आता रेकॉर्डिंग हा अशी भानगड आहे. मला माहीत नाही. आमच्या मागं ते पार लावली, माहीत असं तर कशीच पार लावत देत नव्हते त्याने. माझी बात झोपत लोकांनी मारते, झोपत माने सवय त्याला. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो. त्याने मी काळ्या नेऊ दिल्या, दुसरा माणूस काळ्या नेऊ देत नाही. ठोस इसम असताना आमच्याशी वाईट वागणारा, तो त्याचं एक पान नेता येत नाही. कोणी एक पान, झाडाचं पान नेता येत नाही. काळी तर अलगच राहिली मित्रांनो. असे आमच्या गावात लोक आहे मित्रांनो. जडते गोर गरिबावर जडते आणि श्रीमंतावर जडते, असे लोक आहेत. ह्या लोकांनी गावातलं काळं कुत्र सुद्धा विचारत नाही, असे ते लोक आहे मित्रांनो. आमचं कसं आहे मित्रांनो, आम्ही शत्रूवर सुद्धा प्रेम करतो. तो शत्रू आमच्या विरुद्ध उठला असेल, आमच्या जीवावर उठला असेल, आणि जर त्याला आमच्याकडे काम पडलं तरी त्या शत्रूवर आम्ही दया दाखवतो, त्याच्यावर प्रेम करतो. मग त्यांनी आणलेल्या माणसावर आम्ही का नाही प्रेम करू सांगा तुम्ही आता ही गोष्ट. शत्रू जरी आमच्या घरी आला, आम्हाला अशी मदत पडली म्हणलं, तर त्याला आम्ही मित्रांनो मदत करू शकतो, अशी आमची भावना आहे पहिल्यापासून मित्रांनो. आमची अशी शिकवण आहे, आईबापापासूनची आमची शिकवण आहे मित्रांनो. जाऊ दे म्हणलं, गोर गरीब आहे म्हणलं, परगावातले लोक आहे म्हणलं, गॅस कुठून आणून म्हणलं, जीवन कसे जगायचे म्हणलं. एक गोरदोर बाईसुद्धा होती त्याच्यामध्ये, तर जीवन जगलं पाहिजे म्हणलं.
तर उद्यापासून नको या म्हणलं. ज्यांच्याकडे तुम्ही आले त्यांच्याकडल्या कळ्या घ्या म्हणलं. आज ह्या काळ्या तुम्ही घेऊन जा म्हणलं. त्याला मी कळ्या नेव दिल्या मित्रांनो. चला आता हे सुमित्रा स्वयंपाक करताय का चालू आहे त्याच्यात लसूण जिरं चिंता लसण जिरं चिंता आहे मित्रांनो. कालच्या सारखीच भाजी करते आज. संपूर्ण काय भाजीचा व्हिडिओ दाखवत नाही ह्याच्यामध्ये. डायरेक्ट जेवणच दाखवतो आमचं ती भाजी केल्यावर. सोड्याची एक टेस्टी भाजी बनते मित्रांनो. तेच भाजी आज बनवणार आहे. एका वेगळ्याच पद्धतीने ती भाजी बनते मित्रांनो. आणि ती भाजी आम्ही सांगतो त्या पद्धतीत गावाकडच्या गावरान पद्धतीमध्ये तुम्ही करून खाल्ली तर युनिक पद्धतीमध्ये ती भाजी बनते आणि चवदार अशी भाजी बनते. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कालच तो व्हिडिओ आम्ही या चॅनलवर अपलोड केला आहे. जाऊन पाहू शकता. नाहीतर या व्हिडिओच्या खाली लिंक देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी लिंक देतो. नाहीतर या उजव्या कोणत्यामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. जाऊन पाहू शकता. सहसा तो व्हिडिओ खाली देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो. जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता हे काढणं चालू आहे सुमित्राचं. आता काढणं मांडणं झालं का भाजी बनवते मस्तपैकी आणि आम्ही जेवतो आणि आम्हाला वावरात जाऊन कापूस याचाच आहे मित्रांनो. जेवण चालू आहे. आरण हे बघा तुरीचं आरण आणि पोळ्या खाणं चालू आहे. हे बघा मस्त टेस्टी भाजी लागते. कशी आहे पाहतो आता ही भाजी. परफेक्ट मित्रांनो भाजी. मस्त भाजी बनली मित्रांनो. हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या ह्याच चॅनलवर आला आहे. खालीच टाकला तो व्हिडिओ. जाऊन पाहू शकता. तुरीच्या सोळ्याची मस्त टेस्टी भाजी लागते. जाऊन पाहा तुम्ही कालचा व्हिडिओ. नाही तर व्हिडिओच्या शेवटी पहा. एवढी भाजी बनली. एका वेगळ्याच पद्धतीने ही भाजी तयार केली आहे मित्रांनो. चवदार भाजी बनते. हे बघा समोर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल. बाकीच्या सुद्धा लिंका दिसत असेल. त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा. असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.